नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। सध्या मी आहे अहमदपूर तालुक्यातील माकणी या गावामध्ये। हे आहे श्री नरसिंहाचं मंदिर। गेल्या अनेक वर्षापासून याच गावामध्ये लहान बालक वयोवृद्ध नरसिंहाची अगदी श्रद्धेने पूजा करत आहेत आणि येथील काही भाविक माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी असणार आहेत। मी भाविकांसोबत काही चर्चा करणार आहे। बघू शकता तुम्ही माझ्या सभोवताली जी ही मंडळी बसलेली आहे, काकूंकडे मी जाणार आहे। काकू, तुमचं नाव सांगा मला। संगीता मारुती भिंगरे। बरोबर। किती वर्षापासून आहे ह्या गावाची, या मंदिराची माहिती तुम्हाला काय माहिती आहे? 75 65 पासून आहे। 65 पासून आहे। बरं, काय वैशिष्ट्य सांगायचं आहे देवतेचं? वैशिष्ट्य माझ्या देखता तर कोमट्याच्या ह्याच्या म्हणजे घरी होते, तिथून इथं आले, तांदळात छापलं, तांदळामध्ये झाकण ठेवलं आणि पुन्हा मग पुतळा बसविला आणि पुन्हा नंतर हे मंदिर मागून झालं 30-35 वर्षापासून। मोठं मंदिर आधी छोटं होतं, पार होता, मला एवढं माहिती आहे। पुन्हा मग सत्य सुरू झाले सुरू आमच्या गावात। आजी, मला सांगा तुमचं आता वय किती आहे? 70-75 70-75 आहे। किती वर्षापासून बघता या देवस्थानाला? आम्ही आल्यापासून आहे ना। काय वाटतं इथं पूजा केल्यानंतर तुम्हाला? समाधान वाटतंय, चांगलं वाटतंय देवाला। अनेक जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे की खूप जागृत देवस्थान आहे। पण नेमका एखादा चमत्कार काय केलाय का देवानी? काय काय तुम्हाला आठवते का काय याच्याबद्दल? चमत्कार आहे की आमच्या गावाला दिसतंय की। आता आमच्या भाऊकीचे आज गेले पारा देवाच्या पुढे दरवर्षी येते नेमाने येतात आमच्या इथे। 20-25 लोक येतात इथं देवाला करून जातात। आमच्या नरसिंहाचं महत्व आहेच असेल त्या देवाचं। आमचे भाऊ तिकडे गेलेले आहेत दिवसात आमच्या लहानपणापासून, तर ते येणार म्हणजे येणार ते देवस्थान, त्याला प्रसन्न होते। आम्ही नांदायलापासून आम्हाला माहिती आहे, दिसते। आता आम्ही बघ खूप दिवसांना आले नांदा। नरसिंह भगवान, मी शिवाजी भुजंगराव शिंदे, राहणार माकणी येथील रहिवासी आहे। तरी आमच्या ह्या माकणीमध्ये नरसिंह भगवानच्या देवस्थानामध्ये असे कार्यक्रम चालत राहतात। आम्ही तर स्वतः भजनी मंडळातलेच आहोत, आम्ही स्वतःच भजन करत आहोत। त्याच्यामुळं आम्हाला ह्या नरसिंहाचं पूर्ण अनुभव आहे, त्या नरसिंह देवस्थानाचा पूर्ण अनुभव आहे। आम्ही लहानपणापासून या देवस्थानाला मानतो। तरी बाहेरून आलेले सर्व भाविक मंडळ सुद्धा दर शनिवारी आमच्या इथे येऊन नरसिंहाचं दर्शन घेऊन नारळ फोडून बडण भरून जातात। तरी आम्ही पूर्ण आता हे आमच्या जन्मण्याच्या अगोदरपासून हे कार्यक्रम चालत आलेला आहे। कोणता हे सप्त्याचा आहे ते पूर्ण। आणि आता जे आरतीचे जे ठेवलेलं आहे कार्यक्रम, हे इथून पुढे लहान पिढीला ह्या नरसिंह भगवंताचं ध्यान लागावं, इकडे मन लागावं त्याचं, म्हणून आरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी पूर्ण हे आम्ही बिदरच्या नरसिंहाला आम्ही जास्त तेवढं जाऊ शकत नाही किंवा पोखरणीचं जाऊ शकत नाही, का तर आमच्या इथंच तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, म्हणून आम्हाला थोडंसं त्या नरसिंहाचं आम्हालाही भान आलं। आणि होईल तेवढं मला तर स्वतःला अनुभव आहे की आपलं कुठलंच काम अडत नाही। आम्ही जे नरसिंहापाशी जे आम्ही जे हात जोडून विनंती केली की बाबा हे भगवान आमचं थोडंसं काम रुकलेलं आहे, थोडंसं काम पूर्ण पार पाडा, तर ह्या गोष्टीला आम्हाला सहकार्य ह्या देवस्थानाचं आहे। मी शेषराव नारायणराव सुरवंशी, माकणीचा रहिवासी, आणि या नरसिंहाचं दैवत आम्हाला कळण्याच्या अगोदरपासून आहे। आणि हे दैवत आता पुढल्या पिढीला जागृत होण्यासाठी हे आरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हे बाहेरून जे लोक येणारे आहेत ते सर्व लोक या देवस्थानाला दर्शनाला येतात, पाड्याला, पोळ्याला, पुन्हा शनिवारी, आणि आरतीचा टाईम ठेवलेला आहे। मी प्रभाकर मारुती भिंगोले, मी लहानपणापासून या नरसिंह मंदिराच्या सप्त्यामध्ये आणि वीणा हा पहारा घेण्यासाठी सक्रिय असतो। जवळजवळ मी 50 वर्षापासून नरसिंह मंदिरातील वीण्याचा पहारा कंटिन्यू घेत आलेलो आहे आणि लहानपणापासूनच मला नरसिंह मंदिराची आस्था आहे
आणि तेव्हापासूनच मी नरसिंह मंदिराला मी स्वतः कुठेही जरी असलो तरी सप्त्याच्या पिरियडमध्ये मी वीणा घेण्यासाठी मंदिराकडे येत असतो. मी सौ शिवमाला प्रभाकर बिंगोले. मी राहणार माकणीचीच आहे, पण सध्या वास्तव माझा अहमदपूरला आहे. पण माकणीच्या नरसिंहाची एवढी मोठी ख्याती आहे की जवळपासचे सगळेच लोक नरसिंहाच्या मंदिराला दर शनिवारी नाही तर नाही पण दर पाडव्याला आणि पोळ्याला तरी हमखास येतात आणि इथं येऊन भडण वगैरे भरण्याचा कार्यक्रम असतो. आणि नरसिंहाला आपण जे काही मागितलं ते आतापर्यंत सर्वांना मिळालेलंच आहे. त्याच्यामुळं नरसिंहाची ख्यातीच तशी आहेत. माझे मिस्टर तरी जवळजवळ वयाच्या 50 वर्षापर्यंत ते पाहण्याचं काम करतातच. आणि माझं लग्न होऊन 35 वर्ष झाले. मी ह्या माकणी गावामध्ये दर शनिवारी नाही आले तरी आले आठवड्यातून 15 दिवसांत पण येतेच दर्शनाला नेमकं. नमस्ते, मी शिवाजी रामराव सूर्यवंशी, राहणार माकणी तालुका अहमदपूर. रहिवाशी माकणीचा रहिवाशी आहे पण अहमदपूरला राहतोय. माझा बिझनेस आहे कोमल साडी सेंटर अहमदपूर, कोमल कलेक्शन चापोली. पण नरसिंहानं हे देणगी दिलेली मला देणगी दिलेली आहे. ह्या भावनेनं दर शनिवारी आणि नरसिंहावर आमची पहिल्यापासूनच भावना आहे. आणि आसपासचे खेडे बाहेरगावचे मुंबई पुणे इथून बी येणारे भरपूर आमच्याकडं भगवंताला मानणारे दर्शनासाठी भक्त येणारे आहेत. पण आमची एकच विनंती आहे किंवा आमचं नरसिंह देवस्थान हे लातूर जिल्ह्यात नाही, उस्मानाबाद जिल्ह्यात नाही, नांदेड जिल्ह्यात नाही, पण योगायोग ही माकणी क्षेत्रामध्ये अहमदपूर तालुक्यात माकणी ह्या गावामध्ये नरसिंह आमच्या इथे येऊन बसलेला आहे आणि त्याची भरभर देणगी आहे. पण आम्हाला एकच विनंती आहे की शासनाला की आमचं हे देवस्थान की शासकीय वर्गामध्ये घ्यावे, हे नम्र विनंती आहे. तीर्थक्षेत्रामध्ये घ्यावे हे नम्र आमची विनंती आहे. तरी शासनाला एवढी विनंती करतो की आमच्या माकणी दरबारामध्ये येऊन देखणी करून आम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये घ्यावे, एवढं बोलतो. ज्यावेळेस सप्ताह मोडले एकच वर्षी पंच कमिटीनं, जेव्हा घरामध्ये कुत्रं शिरलं प्रत्येकाच्या दावणीचं जनावर एक बी ठेवलं नव्हतं, असला फाडून फार पिसाळं कुत्रं. हे चमत्कार आमच्या जेकत घडलेला आहे. एवढा एका मग मागून पुन्हा उलट चालू केले. तलाव फुटला त्याच वर्षी सत्ता बंद पडल्यामुळं, मागून मग चालू झालाय सत्ता, कंटिन्यू चालू आहे.
आवाज बहुजनांचा.